एखादा स्वप्न बघितला आणि तो लगेच पूर्ण झाला की मन किती खुश होतं ना. असंच माझ्यासोबत देखील झालं. आज आम्ही जाणार होतो गावी, त्याच्यामुळे सकाळीच मी सगळी मुलींचे कपडे जे लागणार होते ते आणण्यासाठी गेलो आणि मग तिथे मस्त तबेला चहा मिळतो तो घेतला आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये देखील जाऊन आलो, कारण की यांच्या काही टेस्ट करायच्या होत्या त्या देखील केल्या आणि रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे मला अगदी आनंद झाला होता. बाहेर कुठे गेलो की नाश्ता आणि उसाचा रस तर होतोच. संध्याकाळी घरी येताना आमच्या रिक्षाचा अचानक एक अपघात झाला आणि वेळेवरच आपलीच माणसं जवळ असल्यामुळे आम्हाला साथ त्यांची भेटली आणि रिक्षाचा जो काही खर्च होता तो देखील आम्हाला मिळाला. आणि आजच रात्री आम्हाला गावी देखील जायचं होतं. हे इतकं झटक्यात झालं ना की सांगताच येणार नाही. मग आम्ही घरी जाऊन सगळं आवरलं वगैरे आणि स्टेशनला निघालो. मला जायचं होतं सोलापूरला, माझ्या ह्यांच्या मावशीकडे जायचं होतं. मग तिकडे आमचं थोडंसंच काम होतं, ते करून मग आम्ही लगेच रिटर्न येणार होतो. स्टेशनला गेलो. तिकीट आम्ही अगोदरच काढलं होतं, कारण की अगोदरच मी ऑनलाईन बुकिंग करून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला पोचलो. ट्रेन पण एकदम लवकरच येणार होती, म्हणजे रात्री 12ची ट्रेन होती. जेवण वगैरे करूनच आम्ही निघालो होतो. काव्या चिवीचा आनंद तुम्ही बघू शकता, कारण की कधीतरी आम्ही जातो. आणि नंतर आम्ही स्टेशनला पोचलो. यांच्या मावशीच्याकडे आम्हाला काम होतं, ते सगळं करून घेतलं आणि तिकडं जवळच अक्कलकोट होतं. मग आम्ही लगेचच अक्कलकोटला निघालो, कारण की स्वामी समर्थांचं माझ्या मनात जे काही प्रेम, भक्ती, भाव सगळं होतं ते मला आज पाहायला मिळणार होतं आणि आम्ही थेट गेलो अक्कलकोटला.